नमस्कार, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार, तर मार्गशीर्ष महिन्याचा हा चौथा गुरुवार आहे. तर मी आजच उद्यापन करणार आहे, कारण 5व्या गुरुवारी जसं की टायमिंग लवकर आहे, 5-5:30च्या आधी सगळं उरकायचं उद्यापन वगैरे. तर एवढा टाईम म्हणजे खूप धावपळ होते आणि खूप गोष्टी आवरायला लागतील म्हणून, आणि त्यात मुलांच्या शाळेची गडबड म्हणून मी आज उद्यापन करणार आहे. आणि चला तर मग आता मी पूजा पहिली मांडते, कारण पूजा अजून मी मांडलेली नाही आहे. सकाळची पूजा झालेली आहे देवांची, पण नंतर मग शाळेची गडबड हे येते म्हणून मी काही पूजा मांडली नव्हती. आता पूजा मांडायला सुरुवात करते मी. तर आता मग ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. ब्लॉग्स आवडल्यास लाईक करा, आणि नवीन बघत असाल, मला पहिल्यांदा बघत असाल, तर मी आहे प्रियांका आणि माझा हा ब्लॉगिंग, ट्रॅव्हलिंग, लाईफस्टाईल या रिलेटेड मी सर्व व्हिडिओ शेअर करत असते. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर चला आता आपण पूजा मांडूया. चला तर मग आपण आता पूजेला सुरुवात करूया. पूजेला सुरुवात करायच्या आधी जिथे आपण मांडणार आहोत चौरंग, तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तर मी इथे आता जागा स्वच्छ करून घेतलेली आहे, आणि त्याचबरोबर तिथे खाली आता स्वस्तिक काढून घेते. रांगोळी सफेद आहे आणि लादी पण सफेद आहे, त्यामुळे रांगोळी दिसून येत नाही आहे, पण मी स्वस्तिक काढलेलं आहे आणि त्याबरोबर हळद कुंकू लावलेलं आहे. कारण रांगोळी आपण अशीच म्हणजे ठेवत नाही, रांगोळीवरती हळद कुंकू हे नेहमीच व्हायचं असतं. तर आता चौरंग इथे ठेवलेला आहे. चौरंगाच्या बाजूने आता रांगोळी काढणार आहे. तर मेन रांगोळीनं सुरुवात होते. तर रांगोळी आता इथं मी पूर्ण काढून घेते. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पुस्तकं दिली आहेत त्याच पद्धतीने मी मांडणी करते. अशी वेगळी अशी काही मांडणी करत नाही. जी पुस्तकात पण दिलेलं आहे महालक्ष्मी व्रताच्या. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कसं वाटतं याचा ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा. आणि काय चुकलं असेल की त्याला समजलं अशीच मांडणी करते, काय असेल ते नक्की मला कमेंट करून सांगा.
तर इथे आता माझी पूजा पूर्ण झालेली आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी पूजा मांडते नेहमीच. आपले जे चौरंगाच्या 4 कडा आहेत तिथे हळदी कुंकू वाहते आणि फुलं वाहते आणि त्यानंतर मग तांदूळ आपले जे तांदूळ घ्यायचे असतात तांदळावरती घट पुजायचा असतो. तांदूळ घेऊन मग त्याच्यावरती हळद कुंकू वाहून मग त्याच्यावरती घट ठेवला आणि विड्याची पानं जे की सुपारी आणि एक विड्याचं पान पुजावं लागतं गणपती बाप्पा आणि ओटी जी एक आपल्याला पुजावी लागते ह्याच्यामध्ये आणि 5 फळं हे सगळं इथं घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने मी नेहमी मांडणी करते. आणि जसे की आज मी उद्यापन करणार आहे म्हणून एवढी केळी आणलेली आहेत कारण संध्याकाळी सुवासिन बायका आणि मुली येणार आहेत तर त्यांना देण्यासाठी फुलं आणि केळी आणलेली आहेत आणि ते सगळं इथं मी असं छान मांडते कारण छान वाटतं हे सगळं असं मस्त असं बघून. तर इथे आता माझी अशा पद्धतीने माझी पूर्ण पूजा झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली माझी साधी सरळ पूजा हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आता माझी पूजा पूर्ण झालेली आहे. पूजा तर मी दुपारी करून घेतली जशी माझी कामं उरकलीत तेव्हा. कारण कसं होतं ना आपण जेव्हा पूजेला बसतो तेव्हा आपलं मन एकाग्र असावं असं मला नेहमी वाटतं. कारण कामं बाकी असतात आपल्या घरातल्या बायकांचं माहिती आहे कामं बाकी असेल मग आपलं अर्ध लक्ष तिकडे असतं अर्ध लक्ष पूजेकडे. म्हणून मी पूर्ण कामं करून घेते त्यानंतर पूजा करते. म्हणजे हे असे काय पूजा असले की जास्त करून मी मार्गशीर्ष महिन्यातलेच उपवास करते. तर आता इथे माझी पूजा झालेली आहे पण आता मी पुस्तक आताच नाही वाचत. पुस्तक संध्याकाळनं वाचणार मी 6:30-7 वाजता संध्याकाळच्या टायमाला आणि ते पण सृष्टी पण कधी कधी वाचते पुस्तक. तर आता फक्त मी पूजा केलेली आहे पुस्तक मी संध्याकाळी वाचणार. तर अशा रीतीने माझी पूजा झालेली आहे. पूजा मांडून झालेली आहे. आता ते देवांची पूजा मी सकाळीच केलेली. सकाळीच देवपूजा छानशी आवरलेली. पण घट बसवताना खूप टाईम जातो म्हणून मी सकाळी पूजले नव्हते. आणि उंबरठ्याची पूजाही मी सकाळीच केलेली आणि असे सणवार काय असेल तेव्हाच मी उंबरठ्याची पूजा करते जास्त करून. आणि इथे मी अशी मस्त अशी तयार झालेली आहे. पिंक राणी कलरची साडी घातलेली आहे मी आणि छान अशी रेडी झालेली आहे. आणि इथं मुली पण आलेल्या आहेत. कुवारिका पूजन करणार होते तर 5 मुली आलेल्या आहेत. अशाच आजूबाजूचे वगैरे आलेले आहेत. तर आता इथे आम्ही आता कुवारिका पूजन करतो. आणि मेन संध्याकाळी खूप गडबड झाली कारण अगोदर पोळ्यांचा बेत नव्हता की पोळ्या करणार नव्हते. पण अचानक ठरलं की मग आता पोळ्या करूया म्हणून पोळ्यांच्या ह्यानं खूप उशीर झाला. खूप गडबड झाली. सृष्टी आली शाळेतून तिनं पोथी वाचली. म्हणजे तिनेच फ्रेश होऊन मग दिवाबत्ती केली पोथी वाचली आणि मग आता माझ्या पोळ्या उरकायच्या होत्या. भले थोड्याशाच होत्या पाव किलोच्या पण ते आवरायचं होतं कारण एकदा की सवासणी म्हणा किंवा मुली यायला लागले की मग त्यात सारखं मग जेवण करताना मग हे होतं सारखं जेवण करायला जा परत त्यांना हे करा. त्याच्यामुळे मला पटकन ते आवरायचं होतं. तर माझ्या सृष्टीनं आज पोथी वाचलेली आहे. तर इथे आमचं ह्या अशा प्रकारे मी हे गुरुवारचं उद्यापन केलेलं आहे. तुम्हाला आवडलं का? ना आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि त्याबरोबर लाईक पण करायला विसरू नका. लावणी पहिली का नाही घेतलीस? पण पिंक वाला तुझा होता ना? तुला पण पाहिजे? तुझा आता छोटा आहे. स्कूल से आना तब खाना दोपहर में सब मैं टिफिन में भर के रखती हूँ।
दीदी नाही गेलं माझी. दीदी कुठलं मयूर काका आले. बस 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 ओके. आता तुझ्या घरी घेऊन जा, आम्ही ना पूजा करेन. ही बघ तनुची ऍक्शन डोक्यावरती पण फिरवत्या. जसे की मी सांगितलं, अचानक पुरणपोळ्यांचा बेट ठरलेला, तर आज आहे पुरणपोळीचं जेवण. तर चला आता मग आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांनी छान राहा आणि आनंदी राहा.